खूप छान वाटतं, की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत बसता आणि जेव्हा मला हे माहीत झालं ना, त्यावेळेस मला खरंच वाईट वाटलं, की मी रोज व्हिडिओ माझे अपलोड होत नाहीयेत. त्यामुळं मी आता नक्की प्रयत्न करणार आहे, की माझा रोज व्हिडिओ येईल. तर आमच्या इकडं संभाजीनगरमध्ये तर खूप सारा पाऊस झाला बरं का. खूप सारा म्हणजे बऱ्यापैकी जरी झाला, सगळं रस्त्यावर पाणी साचलं होतं, आभाळसुद्धा आलेलं होतं आणि मी याच्यामध्ये ना मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले होते. लहान असो किंवा मोठे ह्यांच्यासाठी ना हे शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणूनच हे मी बनवून ठेवले होते. आता माहीत नाही खातो की नाही, पण त्याला गोड गोष्टी आता आवडायला लागल्या आहेत. मग इकडं मी स्वयंपाक बनवायच्या आधी ना दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि ना इकडं मी आज ना बाहेर तुळशीपाशी सुद्धा दिवा लावला होता. आता रोज तर लावते मी, पण हवेने विझत होता, पण आज थोडीशी आयडिया केली होती त्याच्यामुळे टिकला. मग नंतर इकडं स्वयंपाक बनवून घेतला, जेवणं वगैरे झाले, भांडे घासले आणि ना आज म्हटलं केसाला तेल वगैरे लावूया, कारण खूप दिवस झालं तेलच लावलं नाही केसाला आणि जरा केस ना फ्रिजी आणि हे असे डॅमेज व्हायला लागले, सगळे केस गळती लागले. म्हणून ना आज फ्रेश झाले मस्तपैकी तोंड वगैरे धुतलं आणि मग केसाला ना तेल लावायला घेतलं. पूर्ण चप्पी-चप्पी केली होती. चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू